नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तीबद्दल ज्यांच्या जाण्यानं फक्त एका देशात नाही तर संपूर्ण मुस्लिम जगतात दुःखाची लाट पसरली आहे. ते होते आयतोल्ला अली खामेनेई. पण प्रश्न असा आहे, त्यांच्या जाण्यानं जगभर इतकं दुःख का होत आहे? भारतामध्येही अनेक लोक शोक व्यक्त का करत आहेत? आणि मुस्लिम समाजासाठी ते इतके महत्त्वाचं का होते? चला, सुरुवातीपासून समजून घेऊया. त्यांचा जन्म आणि सुरुवातीचं आयुष्य. अली खामेनेई यांचा जन्म 1939 मध्ये इराणमधील मशद येथे झाला. ते धार्मिक कुटुंबात वाढले. लहानपणापासूनच त्यांना इस्लामिक शिक्षण देण्यात आले. ते पुढे जाऊन एक इस्लामिक विद्वान बनले. इराणची क्रांती आणि त्यांची भूमिका. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्या क्रांतीचं नेतृत्व आयतोल्ला खोमेनी यांनी केले. त्या काळात अली खामेनेई हे क्रांतीतील महत्त्वाचे कार्यकर्ते होते. त्यांनी शाहच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवला. क्रांतीनंतर इराणमध्ये इस्लामिक रिपब्लिक स्थापन झाली. सर्वोच्च नेते कसे बनले? 1989 मध्ये आयतोल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर अली खामेनेई यांची इराणचं सुप्रीम लीडर म्हणून निवड झाली. सुप्रीम लीडर म्हणजे देशातील सर्वात मोठी सत्ता. राष्ट्रपती, संसद, न्यायव्यवस्था या सगळ्यांवर अंतिम अधिकार सुप्रीम लीडरचा असतो. ते फक्त राजकीय नेता नव्हते, तर धार्मिक मार्गदर्शक देखील होते. जगभर त्यांना महत्त्व का? मुस्लिम समाजात दोन प्रमुख पंथ आहेत, सुन्नी आणि शिया. अली खामेनेई हे शिया मुस्लिम समुदायाचं सर्वात मोठ्या धार्मिक नेत्यांपैकी एक होते. इराण, इराक, लेबनॉन, बहरीन आणि भारतातील काही शिया समुदायांमध्ये त्यांना धार्मिक आदर होता. त्यांचं भाषण, फतवे आणि मार्गदर्शन लाखो लोक ऐकत असत. भारतात दुःख का व्यक्त होत आहे? भारतामध्येही मोठा शिया मुस्लिम समुदाय आहे, विशेषतः मुंबई, हैदराबाद, लखनौ या भागांमध्ये. त्यांच्यासाठी खामेनेई हे मार्गदर्शकासारखं होते. म्हणूनच त्यांच्या जाण्यानं भावनिक प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. ते पैगंबर मोहम्मद यांच्या वंशात होते का? अनेक शिया मुस्लिम परंपरेनुसार खामेनेई हे सय्यद होते. सय्यद म्हणजे मोहम्मद यांच्या वंशातील व्यक्ती असा दावा केला जातो. शिया परंपरेत अशा व्यक्तींना विशेष धार्मिक सन्मान दिला जातो. तथापि, हा वंशपरंपरेचा दावा धार्मिक परंपरेवर आधारित आहे. तो ऐतिहासिक दस्तऐवजांवर पूर्णपणे सिद्ध आहे का, याबद्दल वेगवेगळे मत आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे मुद्दे. इराणची इस्लामिक ओळख मजबूत ठेवली. अमेरिकेविरुद्ध कठोर भूमिका. इस्रायल विरोधी धोरण. लेबनॉनमधील हिझबुल्ला आणि इतर गटांना पाठिंबा. इराणच्या अणु कार्यक्रमावर ठाम भूमिका. त्यांच्या नेतृत्वाखाली इराणनं पश्चिमी दबावाला विरोध केला. त्यांना काही लोक इस्लामचा रक्षक म्हणत, तर काही लोक त्यांना कठोर शासक म्हणत. जगभर दुःख का? कारण ते फक्त एक राजकीय नेता नव्हते, ते अनेकांसाठी होते. धार्मिक मार्गदर्शक, इस्लामिक प्रतिकाराचं प्रतीक, पश्चिमी शक्तींना विरोध करणारा आवाज, शिया एकतेचं प्रतीक म्हणून त्यांच्या निधनानं भावनिक प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण सगळेच दुःखी आहेत का? नाही. जगात अनेक लोक असंही आहेत जे त्यांच्या धोरणांवर टीका करत होते. काहींना वाटत होते की त्यांच्या कठोर धोरणांमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला. म्हणूनच त्यांच्याबद्दल मतभेदही आहेत. एखाद्या नेत्याबद्दल मतभेद असू शकतात, पण हे नक्की आहे, अली खामेनेई हे जगातील सर्वात प्रभावशाली मुस्लिम नेत्यांपैकी एक होते. त्यांचा प्रभाव फक्त इराणपुरता मर्यादित नव्हता, तो जागतिक पातळीवर होता. त्यांच्या जाण्यानं एका युगाचा अंत झाला असं अनेकांना वाटत आहे. इतिहासात काही व्यक्ती अशा असतात ज्या फक्त देशाचं नेतं नसतात, त्या विचारांचं प्रतिनिधित्व करतात. अली खामेनेई अशाच व्यक्तींपैकी एक होते. मित्रांनो, या विषयावर तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.